फलटण चौफेर, अचूक, परखड, सडेतोड बातम्यांचं व्यासपीठ. 20/2024 ह्या CR नंबर खाली गुन्हा दाखल आहे. 306 प्रमाणे हा गुन्हा दाखल आहे. म्हणजे आत्महत्यास प्रवृत्त केल्यास ह्या गुन्ह्याची नोंद झालेली आहे. सुरुवातीला याच्यामध्ये फक्त एक मुलगी त्यांनी आत्महत्या केली होती अशी माहिती आमच्याकडे प्राप्त होती. त्याच्यामध्ये तपास करायला आम्ही सुरुवात केली. मुलीने आत्महत्या जी केली होती त्याच्यामध्ये कोणालाही त्याने दोषी असं काही ठरवलं नव्हतं. परंतु त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून वेगळ्या प्रकारची माहिती मिळायला लागली. याच्यामध्ये मागील 6 महिन्यात जवळपास ती एक मुलासोबत इंस्टाग्रामवर चॅट करत होती. तो जो मुलगा आहे त्याचा युजर ID जो आहे त्याच्याशी बोलत असताना तो मुलगा आजारी पडलेला आहे आणि ॲडमिट झालेला आहे हॉस्पिटलमध्ये आणि त्याला रक्ताची आणि उपचाराची गरज आहे अशी माहिती त्यांनी त्या मुलीला दिली. आणि नंतर हा मुलगा मयत झालेला आहे अशी माहिती त्या युजरनेमवरून एका व्यक्तीने त्या मुलगीला दिलं आणि त्याच्यानंतर ते डिप्रेशनमध्ये गेले आणि त्याने असं गंभीर पाऊल उचललं होतं. याच्यामध्ये आम्हाला शंका वाटली होती की हा युजरनेम कोण आहे आणि नेमका याच्या बाबतीत अजून काय माहिती आहे का. माहिती काढत असताना अशी माहिती प्राप्त झाली की तो युजरनेम आणि त्याच्यासोबत अजून काय 4-5 युजरनेम होते. ते सगळे युजरनेम ह्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे ती वापरत होती आणि ह्या सगळ्या युजरनेमचा वापर करून त्या मुलीला तिने एका प्रकारे फसवून त्याला इमोशनली ब्लॅकमेल केला आणि केल्यानंतर त्याला डिप्रेशनमध्ये ती गेल्यानंतर तिने हा गंभीर पाऊल उचललेला आहे आणि शेवटी एक जीव याच्यामध्ये गेलेला आहे. ह्या प्रकरणाच्या अनुषंगाने सर्व पालकांना आणि सर्व मुलांना आणि मुलींना आम्ही आवाहन करतो की सोशल मीडिया फक्त व्हर्च्युअल नसून हा अस्तित्वात याचे बरेच परिणाम असतात. त्यामुळे हे वापरताना खूप काळजीपूर्वक वापरला पाहिजे. त्याचबरोबर पालकांनी देखील आपले मुलं कुणांसोबत बोलतायत किमान 18 वय झालेपर्यंत तरी सगळ्या गोष्टी त्यांनी मॉनिटर केलंच पाहिजे. आणि त्याच्यानंतरही बरेच गोष्टी असे घडले जातात की नंतर त्याच्यावर खूप गंभीर परिणाम होतात. त्यामुळे पालकांनी याच्यावर विशेष लक्ष दिलं पाहिजे. त्या मैत्रीण जी आहे तिने स्वतःचं अस्तित्व शेवटपर्यंत बाहेर काढलंच नाही. तो जो मुलगा होता मनीष नावाचा त्याच्या माध्यमातूनच ती संवाद करत होती. त्यामुळे ती जी मुलगी आहे जी मयत झाली आहे तिला शेवटपर्यंत हे माहीतच नव्हता की हा बोलणारा जो आहे हा मुलगा नसून तिची मैत्रीणच आहे आणि तिला एका प्रकारे त्याच्या प्रेमात फसवण्यात आला. तिला वाटलं की ती त्या मुलासोबत प्रेमात आहे आणि तो मुलगा पण त्यासोबत प्रेमात आहे आणि आता ज्याच्यासोबत आपण प्रेम करतोय तो या जगातच नाही, अस्तित्वातच नाही आणि तो मयत झालेला आहे अशा प्रकारचा भ्रम एक निर्माण करण्यात आला. त्याच्यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली आणि शेवटी त्याने त्याचं अस्तित्व संपवलं आहे. त्या मैत्रीण जी आहे तिने स्वतःचं अस्तित्व शेवटपर्यंत बाहेर काढलंच नाही. तो जो मुलगा होता मनीष नावाचा त्याच्या माध्यमातूनच ती संवाद करत होती. त्यामुळे ती जी मुलगी आहे जी मयत झाली आहे तिला शेवटपर्यंत हे माहीतच नव्हता की हा बोलणारा जो आहे हा मुलगा नसून तिची मैत्रीणच आहे आणि तिला एका प्रकारे त्याच्या प्रेमात फसवण्यात आला. तिला वाटलं की ती त्या मुलासोबत प्रेमात आहे आणि तो मुलगा पण त्यासोबत प्रेमात आहे आणि आता ज्याच्यासोबत आपण प्रेम करतोय तो या जगातच नाही, अस्तित्वातच नाही आणि तो मयत झालेला आहे अशा प्रकारचा भ्रम एक निर्माण करण्यात आला. त्याच्यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली आणि शेवटी त्याने त्याचं अस्तित्व संपवलं आहे.